नमस्कार मित्रांनो. आज आपण बिंदास बोल या कट्ट्यावर गप्पांच्या कट्ट्यावर आपण आलो आहोत आणि आपल्यासोबत आज आपल्या वार्डाचे वार्ड क्रमांक 45 चे लोकप्रिय नगरसेवक तथा भावी नगरसेवक आणि माजी नगरसेवक आदरणीय आप्पा आपल्यासोबत आले आहेत. आप्पांचं स्वागत आहे. नमस्कार आप्पा. नमस्कार नमस्कार. सर्वप्रथमतः आप्पाचं खरंच मनापासून स्वागत आहे आणि आपल्याला सर्वप्रथमतः आपण बोल बिंदास गप्पाच्या कट्ट्यावर त्यांचं सर्वप्रथमतः हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना पहिल्या प्रश्नाला सखोल असा हात घालतो. तर सर्वप्रथम तर तुम्हाला प्रश्न आहे की आप्पा तुम्ही नगरसेवक झालात, हो हो. त्यावेळेस पासून तुम्ही काय विकास कामं केली? विकास काम विकासला लावलं ना कामाला. म्हणजे विकासला कामाला विकासला तुम्ही कामाला हो लावलं? हो. कोणत्या MIDC विकासला? आपल्या वार्डातला विकास. वार्डातल्या हो, हो, विकासाला हो. तुम्ही कामाला लावलं. हो त्यानंतर तुम्ही नगरसेवक झालेत, हो. परंतु तुम्हाला आता ह्या वेळेस देखील पक्षाने तुम्हाला तिकीट मिळवून दिलं. हा. ते कसं? बॅनर लावले मी. म्हणजे बॅनर लावले, बॅनर मोठे फ्लेक्स. फ्लेक्स लावून? हो हो. म्हणजे एवढं सोप्याच झालं तुमचं? सोपं वाटतं तुम्हाला ते? म्हणजे नुसतेच बॅनर, दिवाळीचे बॅनर, दसऱ्याचे बॅनर, आपल्या मंत्री महोदयांच्या आगमनाचे बॅनर, म्हणजे त्यांचा दौरा जेव्हा होतो ना शहराला आपल्या, त्यावेळेस ते बॅनर. त्यानंतर आपले आमदार साहेब असतील, पक्षाचे अध्यक्ष असतील, त्यांच्या बड्डेचे बॅनर. आणि नुसते बॅनरच नाही लावले की साहेबांच्या बड्डेला कार्यक्रम ठेवला खूप चांगला, मोठा कार्यक्रम. म्हणजे नगरसेवक झाल्यानंतर तुम्ही हे काम केलं? हो हो. गौतमी पाटील यांचा कार्यक्रम ठरला. गौतमी पाटीलचा कार्यक्रम हो होता. हो आणि विकास कामं तुम्ही ते विकास हो केला. हो हो. परंतु तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर काय प्रगती केली? प्रगतीचं लग्न लावून दिलं ना मागच्या वर्षी. म्हणजे प्रगतीचं हो लग्न हो लावलं. हो. म्हणजे ती लावून दिलं ते लग्न. गरीब घरातली होती बिचारी, त्यांच्याकडे पैसे नव्हते लग्नासाठी. मग मी त्यांना एका जणाकडून म्हणजे एक व्याजाने पैसे काढून दिले त्यांना आणि ते लग्न लावून दिलं. तिच्या वडिलांना व्याजाने पैसे काढून दिले आणि लग्न लावून दिलं. म्हणजे तुम्ही लग्न लावून दिलं हो 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 प्रगतीचं? हो हो. आणि प्रगतीचं लग्न लावून दिलं तुम्ही देखील, हो. बरोबर आहे. हो. आणि आता ज्यावेळेस तुम्ही विकास कामाचा विचार केल्यानंतर देखील विकास तुम्ही- केलंय काम, तुम्हाला सांगितलं तुम्ही ना. विकासचं हो काम हो केलं हो. म्हणतात. विकासचं काम प्रगतीचं केलेलं. म्हणतात, प्रगतीचं प्रगतीचं लावून लग्न दिलं. लावून दिलंय. बरं, आता मतदारांनी तुम्हाला मतदान का करावं? जसं पहिल्या वेळेस केलं आता तसं ह्या वेळेस करावं. म्हणजे पहिले जसं मतदान केलं हो तसं हो यावेळेस हो करावं. हो हो. तुमचे काही उद्देश वगैरे आहे की नाही? आता नगरसेवक झाले, परंतु तुम्हाला काय उद्देश आहे विकास नगरसेवक कामाचे? काय जे काय अच्छा अच्छा. आता ह्या वेळेस नगरसेवक ज्यावेळेस झालं. नगर झाले ह्या वेळेस नगरसेवक झालं, मला फॅक्टरी टाकायची. फॅक्टरी? हो हो. मोठी फॅक्टरी टाकायची. हो, हो. म्हणजे तुम्हाला तुमच्या तिकडं MIDC वगैरे आणायची की काय? नाही नाही, मला माझी स्वतःची मोठी फॅक्टरी टाकायची. तुमच्या स्वतःची हो, हो, मोठी हो. फॅक्टरी? हो हो. म्हणजे ती कशासाठी? तंबाखूची फॅक्टरी. तंबाखूची? हो हो म्हणजे तुम्हाला तंबाखूची फॅक्टरी हो हो. टाकायची? मोठी तंबाखूची फॅक्टरी. म्हणजे तुम्हाला नगरसेवक झाल्यानंतर स्वतःची कंपनी टाकायची? नाही नाही, स्वतःसाठी नाही हो. स्वतःसाठी. त्यात म्हणजे रोजगार मिळेल ना वार्डातल्या आणि सगळ्यांना लोकांना रोजगार मिळेल. हो. आणि मला एक सांगायचंय, लोकांना तुम्ही आता काय आशा घेऊन चाललात? म्हणजे अशी काय आशा आहे त्यांना की तुम्हालाच मतदान केलं पाहिजे? इथं तुम्ही फॅक्टरी टाकणारच आहात, हो. परंतु तुमच्या माध्यमातून त्यांना काय मिळेल अशी काय आशा आहे त्या लोकांना? की दारू. दारू? हो हो. दारू आणि 500 रुपये. म्हणजे तुम्ही दारू आणि 500 रुपये हो, देणार? हो. म्हणजे मतदान करण्यासाठी तुम्ही दारू आणि 500 500 रुपये देणार. लोक तुम्हाला ऍक्सेप्ट करतील? हो हो. मागच्या वेळेस लोकांना मी दारू आणि 250 रुपये दिले. म्हणजे दारू आणि 250 रुपये याच्यावरती त्यांनी मला वोट केला. आता ह्या वेळेस मी दारू आणि 500 रुपये देणार. दारू आणि 500 500 रुपये देणार. हो. ओके. म्हणजे तुम्ही आज मतदारांना विकत घेण्याची तयारी ठेवलेली आहे? नाही हो. छे छे छे. मग हे चुकीचं आहे तुमचं. मग काय करण्याचा विचार आहे हा? विकत घेण्याचं नाही. मी त्यांचा सेवक आहे, त्यांची सेवा करतोय. सेवा करता? हो म्हणजे दारू देऊन तुम्ही त्यांना सेवा देता? हो. सेवा करतो. ओके. म्हणजे त्यांची इच्छा आहे दारू पिण्याची. आणि 5 वर्ष तुम्ही नगरसेवक झालात, हो हो बराचसा निधी तुम्हाला उपलब्ध झाला असेल ना साहेब? हो हो. निधी झाला. तर मग आप्पा मला सांगा की हो. तुम्हाला जो निधी आला त्या हो. निधीचा वापर तुम्ही कुठे केला? मी निधीचा वापर
घर बांधलं. घर बांधलं? हो. कुठं बांधलं तुम्ही? आपल्या वार्डामध्ये. वार्डामध्ये घर बांधलं? वार्डामध्ये तुम्ही आल्यानंतर थोडं समोर गेल्यानंतर डाव्या हाताला जे तुम्हाला मोठा एक बंगला दिसतो तो माझाच. म्हणजे 5 वर्ष तुम्ही तुमच्या बंगल्याचं हो, बंगला बांध. आता कम्प्लीट झाला का? हो, आता नाही, तेव्हाच झाला. 2 वर्षात झाला. दोन वर्षात सुरुवातीला 2 वर्ष. त्याच्यानंतर 2 वर्षानंतर ते 3 वर्षाचा जो निधी उपलब्ध झाला हो. त्याचं तुम्ही काय केलं? नाही, तो सगळा निधी तिथंच वापरला ना. सगळा निधी तिथं वापरला. म्हणजे वार्डाचा संपूर्ण हा. निधी जो असतो हा. त्यांनी त्यांच्या घराच्या बंगल्याचा विकास केला. हो, बरोबर? ते 1,00,000-1,50,000 रुपये वाटले होते. तर आपल्या त्या पिंटूला बुलेट घेतलं. बुलेट म्हणजे पिंटूला बुलेट घेतली. घेतली. हा, बर्थडे होता ना त्याचा. बर्थडे हा हा, मागच्या वेळेस पिंटूला. समजा बॅनर बाजी झाली होती हा. त्यानंतर त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्ही बुलेट दिली. हा. ओके. तर मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. आता येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्ही नगरसेवक झाला परंतु तुम्हाला महापौर बनण्याची संधी मिळाली हो. तर तुम्ही त्या महापौर पदाला न्याय देण्यासाठी काय करता? मी लँड क्रुझर घेणार. लँड क्रुझर? हो, लँड क्रुझर घेणार, व्हाईट कलर. व्हाईट कलर? हो, आणि त्याच्यावर समोर महापौर नाव टाकणार आणि एक सायरन लावणार. सायरन म्हणजे कशा प्रकारचा सायरन असतो? तो आपला शासकीय गाड्यांना जो असतो ना, पोलिसांच्या गाड्या. आवाज हा, असं करत नाही, वाव 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 वाव, तो आला. त्या हो, पद्धतीचं हो. सायरन लावतो. वाव 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 असं. असं सायरन हो, लावतो. ओके. म्हणजे आपणचा विषय हार्ड आहे आणि आपणचा विषय खोल आहे. हो. म्हणून आपल्या नगरसेवक पदाचे लोकप्रिय उमेदवार म्हणून त्यांचा आज चेहरा दिसतोय आणि आपल्या वार्डाचा विकास नक्कीच या माध्यमातून होणार आहे. आपण देखील त्यांना नक्कीच त्यांच्या ज्या आशा दिलेल्या आहे त्या आशेवर मतदान करणार. आशा आपल्या वार्डात नाही हो. आता आशा नाही. आशा पहिले वार्डात होती, पण आता काय झालं की आशा ही दुसऱ्या वार्डात गेली. म्हणजे आशा दुसऱ्या वार्डात दुसऱ्या वार्डात आहे आता. मागच्या आता वेळेस आशा या नाही. वार्डात होती, पण ते छाननी झाली ना, हा. त्याच्यामुळं प्रभाग पडलेत. प्रभाग पडल्यानंतर मग आशा दुसऱ्या वार्डात गेली. आशा आपल्या वार्डात नाही आता. नाही. हो. म्हणजे आपणचा विषय खोल आहे आणि आपण सांगितल्याप्रमाणे त्यांनी आपल्या वार्डाचा विकास देखील केलेला आहे. त्याला MIDC मध्ये 10,000 रुपये पगार देऊन कामाला लावतो. आणि दुसरा विषय प्रगतीचा, तर प्रगतीचं लग्न लग्न लावून देखील लावून दिलं. हो. ते पण कर्ज काढून हो, व्याजानं. त्याच्या वडिलातला त्याच्या कर्ज वडिलांना काढून कर्ज दिला काढून आपण एक. आणि private दुसरा bank विषय मध्ये. राहिला, हा. तिसरा विषय राहिला होता की आशा तर त्या आपल्या नाहीच वार्डात राहिल्याच नाही. नाही. त्यामुळं आशेचा प्रश्नच राहिला नाही. आणि या प्रकारे आपण आपाचे मुलाखत या ठिकाणी घेतलेली आहे आणि बिंदास बोलले, बिंदास त्यांनी मनसोक्त गप्पा मारल्या. त्यांचं मनापासून हृदयपूर्वक त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो. आपल्या बोल बिंदास कट्ट्यावर त्यांनी वेळ घालवला. धन्यवाद अप्पा. तुम्हाला नक्कीच विजय मिळो हीच विनंती. धन्यवाद.